Good morning, students. So today we are going to learn the arc of a circle. आपल्या टॉपिकचं नाव आहे आर्क ऑफ अ सर्कल. तर 8th स्टँडर्ड मध्ये तुम्ही अर्थ बद्दल माहिती घेतलेली आहे. ओके, टॉपिकचं नाव लिहितो मी त्या अगोदर. आर्क ऑफ अ सर्कल. ठीक आहे, कोणाला नवीन तर त्या आर्कची डेफिनेशन समजून घेण्यासाठी आपण काय करूया, इथे एक डायग्राम ड्रॉ केलेली मी. डायग्राम समजून घेऊयात. सपोज इट इज अ सर्कल विथ सेंटर. सर स्क्रीन नाही दिसत आहे. ओके ओके, जस्ट अ मिनिट. सो हे एक सर्कल आहे, त्याचं सेंटर आहे एम. वी हॅव ड्रॉन अ सर्कल विथ सेंटर एम अँड सपोज ए बी काय आहे त्याची सेकंड. ए बी ही त्या सर्कलची एक सेकंड आहे, जी की सर्कलला ए आणि बी या पॉइंट मध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. आता या सेकंडमुळे या सर्कलचे ज्या दोन भागामध्ये विभाजन झालेलं आहे, बिकॉज ऑफ दिस सेकंड द सर्कल इज डिवायडेड इनटू टू पार्ट्स. ओके, दोन पार्ट्स मध्ये डिव्हिजन झालेलं आहे. ईच ऑफ द पार्ट इज कॉल्ड आर्क ऑफ द सर्कल अलॉंग विथ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ सर्कल अँड सेकंड. हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जे आहे ए अँड बी, त्यांच्यासह प्रत्येक भागाला काय म्हणायचं आपल्याला, आर्क ऑफ द सर्कल. आर्क ऑफ द सर्कल. मग मला सांगा आता या सर्कलचे दोन आर्क कोणते आहेत. हा एक आर्क आहे ए बी. ओके, आणि हा दुसरा सुद्धा आर्क आहे ए बी. तुम्हाला जर कोणी म्हणालं की ए बी आर्कचं मेजर किती आहे किंवा ए बी संबंधी वेगवेगळे जे काही तुम्हाला नंबरिंग विचारली किंवा आपण एरिया विचारला सपोज किंवा आर्क ए बी ची लेंथ विचारली, तर तुम्ही कोणता आर्क ए बी गृहीत धराल, हा वरच्यावाला की खालच्यावाला, सांगता येत नाही. ए बी आर्क म्हणजे दोन्ही पण झाले का नाही, मोठा पण झाला आणि छोटा पण झाला. मग त्याला मोर स्पेसिफाय करण्यासाठी, मोर क्लॅरिफाय करण्यासाठी त्या एंड पॉइंटच्या मध्ये आणखी एक पॉइंट आपल्याला द्यावा लागतो. आता मात्र आपल्याला स्पष्ट सांगता येईल, ए एक्स बी हा आर्क आणि ए वाय बी हा सेकंड आहे. ओके, समजलं आता. आर्कला नाव कसं द्यायचं आपल्याला बघा. आता वी हॅव अ टू आर्क्स हिअर. आर्क ए एक्स बी अँड आर्क ए वाय बी. ओके, एक्स आणि वाय हे दोन पॉइंट खूप महत्वाची भूमिका इथे बजावत आहे. दे आर प्लेइंग व्हेरी वायटल रोल हिअर. नाहीतर आर्क ए बी असं देखील म्हणता येतं याला, पण ए बी म्हणल्याच्या नंतर हा वरच्यावाला ए बी की खालचा ए बी हे नेमकं समजत नाही आपल्याला. त्याच्यामुळे जनरली आर्कला 3 कॅरेक्टर्सनी 3 लेटर्सनी नाव देत असतात, ज्याच्यामध्ये जे एंड पॉइंट असतात त्या आर्कचे ते दिलेल्या नावामध्ये सुद्धा स्टार्टिंगला आणि एंडिंगला असतात, आणि मधला जो पॉइंट असतो तो त्या ए आणि बी च्या दरम्यान कुठेतरी असलेला एक पॉइंट असतो. ठीक आहे. आता टाइप ऑफ आर्क. आर्क समजला का. आर्क म्हणजे काय असतो, भाग असतो कोणाचा, आपला सर्कम्फरन्सचा, सर्कलचा. ओके, सर्कम्फरन्सचा एक भाग असतो. तर इथे मी लाइनिंग जो दाखवलेला आहे तो आर्क आहे ए एक्स बी. ओके, खरं तर ही सर्कम्फरन्सच्या एका पोर्शनची लेंथ आहे. पुढे आपल्याला शिकायचे लेंथ ऑफ आर्क. खरी तर ही ती कॉन्सेप्ट आहे. मग याला आर्क कसं म्हणायचं. ओके, तर या एंड पॉइंट पासून जर आपण एक अँगल ड्रॉ केला ज्याचा व्हर्टेक्स सेंटर असेल, आता हा कंप्लीट आर्क झाला. आता या आर्कला मीनिंग आलं, हा मीनिंगफुल आर्क झाला. ओके, फक्त एवढंच जर गृहीत धरलं आपण ए एक्स बी, तर त्याला लेंथ ऑफ आर्क म्हणता येईल. ती काय आहे, आर्कचा एक
एक काय म्हणू आपण त्याला, एलिमेंट आहे आर्कचा. लेंथ ऑफ आर्क, आर्कची काय आहे ती लेंथ आहे. पण कम्प्लीट आर्क म्हणजे त्या आर्कला अर्थ प्राप्त होण्यासाठी त्याच्या एंड पॉइंट पासून जर सर्कलच्या सेंटरला जर आपण एखादा अँगल ड्रॉ केला, तर आता मात्र ह्या आर्क संबंधी काही निश्चित गोष्टी आपल्याला सांगता येत असतात. ओके, नाउ नेक्स्ट टॉपिक आहे टाइप्स ऑफ आर्क. कोणता पॉइंट आहे, टाइप्स ऑफ आर्क. टाइप्स ऑफ आर्क. आर्कचे 3 टाइप्स आपल्याला पाडता येतील. त्याच्यामधला फर्स्ट आहे मायनर आर्क. ओके, आता मायनर आर्क काय असतो ते पाहूयात आपण. या सेकंडमुळे जे सर्कलचे 2 भागामध्ये डिव्हिजन झालं आहे, ज्या साइडला पॉइंट ऑफ म्हणजे सेंटर ऑफ सर्कल येत नाही, ज्या बाजूला येत नाही, तो असतो मायनर आर्क. पहा इथे सेकंडमुळे हे असे AXB आणि AYB असे 2 भाग पडलेले आहेत. मग कोणत्या बाजूला सेंटर येते, खालच्या बाजूला येते AYB मध्ये. AXB मध्ये येते का सेंटर, नाही, त्या लाईन AB च्या कोणत्या खालच्या साईडला येते. म्हणजे खालच्या साईडचा जो आर्क आहे त्याला सोडून जो वरच्या साईडचा आर्क आहे त्याला म्हणायचं मायनर आर्क. ओके, देन मेजर आर्क. आता हे तर तुम्हाला डेफिनेशन विचारत नाही, समजून घ्या मायनर आर्क काय असतो, मेजर आर्क काय असतो. मेजर आर्क म्हणजे काय, ज्या साइडला सेंटर ऑफ द सर्कल येत असतं किंवा ज्या आर्क मध्ये सेंटर ऑफ सर्कल येत असतं त्याला म्हणायचं मेजर आर्क. ओके, मायनर आर्क आणि मेजर आर्क समजले. हो. आता आणखी तो टाइप कोणता पाहूया आपण. सपोज हा आपल्याकडे सर्कल आहे. ओके, त्याच्यानंतर इथे कुठेतरी मी सेंटर ऑफ सर्कल घेतो M अगेन, आणि एक लाईन ड्रॉ करतो जी की सेंटर मधून पास होते. ओके, सेंटर मधून पास होते. आणि सपोज एंड पॉइंट आहेत P अँड Q. एंड पॉइंट काय आहे, P अँड Q. वरती पॉइंट घेतला मी X आणि खालच्या बाजूने पॉइंट घेतला Y. आता ही जी सेकंड आहे ती सेकंड बरोबर काय होते, सेंटर मधून पास होते आणि तिच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे P आणि Q मुळे सर्कलचे बरोबर 2 भागामध्ये डिव्हिजन झालेला आहे. पहिला भाग आहे PXQ, दुसरा आहे PYQ. ओके, यामध्ये कोणताही मोठा पोर्शन नाहीये, कोणताही छोटा पोर्शन नाही, दोन्ही कसे आहेत, इक्वल आहे. बरोबर आहे, दोन्ही कसे आहेत, इक्वल आहे. म्हणजेच या प्रत्येक आर्कला म्हणायचं हियर arc PXQ and arc PYQ are semicircle arcs. कोणते आर्क आहेत हे, सेमी सर्कल आर्क्स. या दोन्हीला म्हणायचं सेमी सर्कल आर्क्स. इफ second of the circle is passing through the center of the circle, then it constructs 2 semicircle arcs. ती काय करत असते, 2 semicircle arcs construct करत असते. ओके, कोणते कोणते टाइप पाहिले आपण, मायनर आर्क, सेकंडच्या ज्या भागामध्ये सेंटर ऑफ द सर्कल येणार नाही तो असेल मायनर आर्क. ज्या भागामध्ये किंवा ज्या आर्क मध्ये सेंटर ऑफ द सर्कल येईल त्याला म्हणायचं मेजर आर्क. मेजर आर्क. If the second is passing through the center of the circle, then it constructs 2 semicircle arcs. दोन्हीचं मेजर इक्वल असतं, म्हणजे हा सेंटर दोन्ही बाजूला नसतो, दोघांच्या मध्ये असतो. अशा वेळेस त्यांना म्हणायचं सेमी सर्कल आर्क. त्याचे पण काही आपल्याला प्रॉपर्टीज पुढे पाहायच्या आहेत. जर सेकंडच नसेल, जर सेकंड नसेल सपोज, आता सेमी सर्कल आर्क हा शब्द आलेला आहे ना, मग जिथे सेकंडच नाहीये तिथे फक्त काय असेल, सर्कल असेल. ओके, सर्कल सुद्धा एक प्रकारचा काय असतो, आर्क असतो. याला काय म्हणणार आपण, याला म्हणणार कम्प्लीट सर्कल आर्क.
जिथे सेकंड नाहीच आहे, फक्त एक सर्कल तेवढंच आहे, म्हणजे लाईन कोणतीच इंटरसेक्ट करत नाही, अशा वेळेस तो सुद्धा काय असतो, एक प्रकारचा आर्क असतो. त्या आर्कला म्हणायचं कम्प्लीट सर्कल आर्क. कम्प्लीट सर्कल आर्क, सेमी सर्कल आर्क, मायनर आर्क अँड मेजर आर्क, असे सर्कलच्या आर्कचे 4 टाइप्स आपण घेऊ शकतो. आपल्याला फक्त किती आहेत, 3च आहेत अभ्यासाला, किंवा इथून पुढे आपल्याला या 3च आर्क्स बद्दल माहिती मिळेल किंवा काही गोष्टी विचारल्या जातील. ते 3च नेम्स मेन्शन होतील पुढे आपल्याला जे काही शिकायचंय किंवा जे काही सॉल्व्ह करायचंय त्याच्यामध्ये. मायनर आर्क, मेजर आर्क आणि सेमी सर्कल आर्क. ओके, सॉरी, डेफिनेशन समजली का? मग आर्कची डेफिनेशन समजली का? आर्कला कसं डिफाइन करायचं तर? हो सर. ठीक आहे, लेट मी टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस वन. त्याच्यानंतर पाहूया आपण आता मेजर ऑफ द आर्क. ह्या आर्कचं मेजर कसं फाइंड आउट करायचं किंवा माप कसं काढायचं या आर्कचं हे पाहू आपण. ओके, एक मिनिट, न्यू नोट्स. सपोज अशा सिच्युएशन मध्ये आपल्याकडे एक सर्कल आहे ज्याचा सेंटर यम आहे. ए बी ही लाईन काय करते, सर्कलला ए अँड बी या पॉइंट मधून इंटरसेक्ट करून पास होते, ती सेकंड आहे. आणि एक्स आणि वाय असे मी सर्कलवर 2 पॉइंट घेतलेले आहे. तर मला काय करायचंय, ए एक्स बी या आर्कचं मेजर काय आहे हे फाइंड आउट करायचं. तर त्यासाठी कोणत्याही आर्कचं मेजर फाइंड आउट करण्यासाठी त्याचा कन्सर्न सेंट्रल आर्क किती, त्याचा मेजर किती आहे, तो किती मापाचा आहे, ही गोष्ट मॅटर करत असते, ती गोष्ट महत्वाची असते. मग आपल्याला काय करावं लागेल, सेंटर आर्क काढावं लागेल, राईट. सॉरी, सेंट्रल अँगल काढावं लागेल, म्हणजेच त्या सेकंडचे जे एंड पॉइंट्स आहेत तिथून काय करावं लागेल, सेंटरला एक अँगल फॉर्म करावा लागेल, लाईक दिस. ओके, आता एक अँगल फॉर्म केला आपण. कोणता अँगल आहे तो, ए एम बी दिसतोय. ह्या ए एम बी चं जेवढं मेजर आहे तेवढंच मेजर त्याच्या कन्सर्न आर्कचं असतं, त्याच्याशी संबंधित आर्कचं मेजर तेवढंच असतं. लाईक मेजर ऑफ अँगल ए एम बी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क ए एक्स बी. ओके, म्हणजेच कोणत्याही आर्कचं मेजर फाइंड आउट करण्यासाठी त्याच्या सेंट्रल आर्कचं मेजर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्याही आर्कचं मेजर हे त्याच्या कन्सर्न सेंट्रल आर्कच्या मेजर, सेंट्रल अँगलच्या मेजर इतकं असतं. ओके, म्हणजे काय महत्वाचं आहे इथे, सेंट्रल अँगल महत्वाचा आहे. मग सेंट्रल अँगल म्हणायचं कशाला, व्हॉट इज सेंट्रल अँगल? Central angle can be defined as like this. If vertex of the angle is the center of the circle, then it is a central angle. आपण याला असं डिफाइन करू शकतो, इफ वर्टेक्स ऑफ द अँगल इज द सेंटर ऑफ द सर्कल. जर एखाद्या अँगलचा वर्टेक्स लाईक यम हियर, एक अँगल आहे ए एम बी, वी हॅव अन अँगल ए एम बी, आणि त्याचा वर्टेक्स म्हणजेच काय आहे, त्या सर्कलचा सेंटर आहे, तेव्हा अशा अँगलला आपण काय म्हणत असतो, सेंट्रल अँगल. काय म्हणतो, सेंट्रल अँगल.
त्या सेंट्रल अँगलचं मेजर आणि त्याच्या कन्सर्न त्याच्याशी संबंधित असलेल्या मेजर आर्क असेल किंवा मायनर आर्क असेल त्याच्या मेजर एवढं असतो. म्हणजे आपण इथे काय सांगू शकतो, आणखी एक स्टेटमेंट लिहितो मी. मेजर ऑफ an arc is equal to its corresponding central angle. समजून घ्या स्टेटमेंट काय सांगतो. मेजर ऑफ एन आर्क, कोणत्याही आर्कचं मेजर हे कोणाशी इक्वल असतं, इट्स करस्पॉन्डिंग त्याच्याशी संबंधित असलेल्या सेंट्रल अँगलशी इक्वल असतं. मग सेंट्रल अँगल म्हणजे काय माहिती झालं आपल्याला, आर्क म्हणजे काय माहिती झालं, आर्कचं मेजर कसं फाइंड आउट करणार आपण. असं आता आपण असं स्टेटमेंट लिहिणार, मेजर ऑफ, लिहायचं कसं बघा, मेजर ऑफ आर्क, मेजर ऑफ आर्क AXB is equal to measure of angle AMB. गोष्ट समजली का. मेजर ऑफ आर्क AXB चं जे काही मेजर असेल ते अँगल AMB च्या मेजर एवढं असेल. आता अँगलचं मेजर आपल्याला माहिती आहे कशामध्ये फाइंड आउट करतो आपण, इन डिग्रीज. कशामध्ये, डिग्री मध्ये फाइंड आउट करतो. लाईक 90 डिग्री, 120 डिग्री, 100 डिग्री अशा प्रकारे. ओके, म्हणजेच आर्कचं मेजर ही कशामध्ये येईल, डिग्री मध्येच येईल. समजली का गोष्ट. मायनर आर्कचं मेजर कसं काढणार आपण, त्याच्या कन्सर्न त्याच्या करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. मग मेजर आर्कचं मेजर काय असेल, मेजर मीन्स इथे मेजर या शब्दाचा अर्थ मी हा आर्क म्हणतोय, विच वन, हा इथून इथपर्यंत. ह्या आर्कचं मेजर काय असेल, त्या सेंट्रल अँगल तर आपण काढला नाही, किंवा हा आहे सपोज सेंट्रल अँगल हा आहे आणि त्या अँगल फॉर्मच होत नाहीये, तो मोर दॅन 180 डिग्री स्ट्रेट अँगल पेक्षाही मोठा आहे तो. अशा वेळेस काय करायचं, आपल्याला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की कम्प्लीट सर्कल आर्कचं मेजर असतं 360 डिग्री. जो कम्प्लीट मेजर आर्क असतो ना, म्हणजे पूर्ण वर्तुळ कंसाचे माप, मराठीमध्ये काय म्हणणार आपण त्याला, पूर्ण वर्तुळ कंसाचं माप. मेजर ऑफ कम्प्लीट सर्कल आर्क किती असतं ते 360 डिग्री असतं. मग उरलेल्या याच्यामध्ये दोनच आर्क आपण काढलेले आहेत, AXB आणि दुसरा आहे AYB. तर AXB चं मेजर माहिती आहे आपल्याला, ते कोणाशी इक्वल आहे, AMB च्या इक्वल आहे, कारण प्रोट्रॅक्टरनं आपण याचं मेजर तर काही काढू शकणार नाहीत. AMB हा जो अँगल आहे ना, याचं मेजर तर काही काढू शकणार नाही होत आपण. मग आपण एक ट्रिक वापरणार आहोत, याचं जे मेजर आहे ते काय कशामधून मायनस करणार आहोत, 360 मधून. मग कोणाचं मेजर येईल, ह्या AYB या आर्कचं. म्हणजे स्टेटमेंट कसं तयार करणार आहोत आपण, मेजर ऑफ आर्क AYB is equal to 360 degree, that is the measure of complete circle arc minus measure of its corresponding minor arc. कोणता, measure of arc AXB. ठीक आहे, समजलं का. AYB या आर्कचं मेजर आपण असं फाइंड आउट करतो, कंप्लीट सर्कल आर्क मेजर मायनस करस्पॉन्डिंग मायनर आर्क. सपोज ह्या सेंट्रल अँगलचं मेजर आहे 120 डिग्री. 120 डिग्री असेल तर मेजर ऑफ आर्क AXB पण किती असेल, 120 डिग्री असेल. करेक्ट, कारण त्यांच्या करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगलचं मेजर आहे 120 डिग्री. मग आता AYB चं मेजर किती यायला पाहिजे, मग हे 360 डिग्री
मायनस मेजर ऑफ आर्क AXB सांगितलं ना, मग AXB चं मेजर आहे 120 डिग्री इज इक्वल टू 240 डिग्री, राईट. म्हणजेच मेजर ऑफ आर्क आलं, मेजर ऑफ आर्क AYB किती आलं, 240 डिग्री. ओके, समजलं का आर्कचं मेजर कसं फाइंड आउट करायचं ते? समजलं का? हो सर. ओके, आता काय करूयात आपण, तुम्हाला काही क्वेश्चन देतो, तुम्ही सांगायचं फास्ट. नोटबुक असते का नाही जवळ तुमच्या? नोटबुक असायला पाहिजे जवळ. क्वेश्चन असा आहे, इन द सर्कल विथ सेंटर ए, measure of central angle or measure of angle MAN is equal to 135 degree. Then find out the measure of arc MQN. इथे कोणते दोन आर्क्स आहेत सांगा? दिसते कोणते आर्क आपल्याला इथे? MPN आणि MQN. MQN चं मेजर करा. मला फुल्ली डाऊट आहे, तुम्ही मस्त झोपा काढत असाल. ठीक आहे, मी तुम्हाला काही विचारतच नाही, आता मी माझं लिहून देतो तुम्हाला. Here measure of angle MAN कोण काढली रेष? ती रेष कोण काढली की? Therefore measure of arc MPN is equal to, आपल्याला माहिती आहे MPN या आर्कचं मेजर त्याच्या करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगलच्या मेजर एवढं असेल, दॅट इज अँगल MAN. ओके, रिझन काय असेल ते पूर्ण स्टेटमेंट वर लिहा किंवा मग इथे रिझन मध्ये शक्यतो वर लिहा. Measure of arc is equal to the measure of its corresponding central angle. ओके, हे मेजर दिलेलं आहे 135 डिग्री, म्हणजेच मेजर ऑफ आर्क MPN किती आलं? 135 डिग्री आलं. ओके, याला नंबर 1 द्या. नाउ arc MQN is a major arc.
ओके, आपल्या डायग्राम मध्ये असं दिसतंय की MQN हा मेजर आर्क आहे. देअरफोर मेजर ऑफ आर्क MQN is equal to measure of complete circle arc, that is 360 degree, minus measure of arc minor कोणता इथे MPN. MPN. So हे 360 minus 135, इथे रिझन लिहू आपण फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1 मध्ये आपण काढलेले मेजर त्याचं. Therefore measure of arc MQN is equal to 360 minus 335, 135 किती येईल? 225 डिग्री. ओके, हे मेजर कोणाचं आलं? MQN या आर्कचं. अशा प्रकारे तुम्हाला मेजरचे आर्क विचारतात. ओके, समजलं का? मग इथपर्यंत गोष्टी समजल्या का? आर्क कशाला म्हणायचं, आर्कच्या टाइप्स, सेंट्रल आर्क, आर्कचं मेजर कसं फाइंड आउट करायचं, आणि मायनर आर्क आणि मेजर आर्कचं, म्हणजे मायनर आर्कचं जर माहिती असेल आपल्याला मेजर, तर मोठ्या म्हणजे करस्पॉन्डिंग मेजर आर्क, मेजर या शब्दाचा अर्थ इथं मोठा असा आहे. ओके, कंप्लीट सर्कल आर्कचं मेजर 360 डिग्री असतं. सेमी सर्कल आर्कचं मेजर असतं 180 डिग्री. ओके, मायनर सर्कल आर्कचं मेजर असतं लेस दॅन 180 डिग्री. मेजर सर्कल आर्कचं मेजर असतं मोर दॅन 180 डिग्री. ह्या गोष्टी तुम्हाला आता समजलेल्या आहेत. समजल्यात का? हो. हो सर. हो सर. पुढचा पॉइंट आहे आपल्याकडे आता, पुढचा पॉइंट आहे कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क. आर्कचा कॉन्ग्रुएन्स म्हणजे कॉन्ग्रुएंट आर्क्स कसे असतात, कोणते असतात? इफ दे आर इन अ सिंगल, एक मिनिट हा, अरे ओके, नेक्स्ट पॉइंट काय आपला? कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क. ओके, कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क म्हणजे काय समजून घ्या. इफ देर इज अ सिंगल सर्कल इज गिवन, सपोज एक सिंगल सर्कल गिवन आहे आपल्याला. सर्कल कसं आहे? सिंगल आहे, एकच आहे. किंवा आपल्याकडे दोन सर्कल आहेत विथ सेम रेडियस, म्हणजे कॉन्ग्रुएंट सर्कल्स आहेत. ओके, दोन्ही केस मध्ये आपण चेक करूया. ओके, अशा प्रकारे समजा O सेंटर आहे, इथे P सेंटर आहे, इथे Q सेंटर आहे, कॉर्ड AB, इथे AB कॉर्ड आहे, इथे MN आहे, हे X आणि हे Y पॉइंट्स आहेत. परत इकडे AB आणि CD या दोन कॉर्ड्स आहेत. आता कॉन्ग्रुएंट आर्क कशाला म्हणायचं बघा. जर आपण एकाच सर्कलचा विचार करत असतो तेव्हा कॉन्ग्रुएंट कॉर्डने
कॉन्ग्रुएंट कॉर्डने जे सर्कल सबस्टेंड केलेले आहेत सर्कलवर, म्हणजे दोन कॉर्ड्स जर कॉन्ग्रुएंट असतील त्यांच्या आतल्या त्यांनी जे आर्क सबस्टेंड केलेले असतील त्या आर्कला म्हणायचं सपोज एक्स घेतो मी, वाय घेतो. ओके, हा ए बी, इफ chord AB is congruent with chord CD, ही जर केस असेल तर त्यांच्याशी संबंधित त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क जे असतात ते कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट म्हणजेच काय, त्यांचं मेजर कसं असेल, इक्वल असेल. देअरफॉर वी कॅन से, आपण फक्त मॅथमॅटिकल स्टेटमेंट घेत आहोत इथे पूर्ण ते प्रूव्ह नाही करत, पुढे आहे प्रूव्ह करायचं आपल्याला. chord AB, if chord AB is congruent with chord CD in a same circle, आपण फक्त सेम सर्कलचा विचार सध्या करतोय. therefore arc AXB congruent arc DYC. ओके, कशावरून ठरवलं आपण की त्यांची कन्सर्न कॉर्ड ह्या इक्वल आहेत किंवा कॉन्ग्रुएंट आहेत. पण ज्या वेळेस दोन वेगवेगळे अँगल्स, दोन वेगवेगळे सर्कल्स असतील अशा वेळेस त्यांची रेडियस सेम असणं गरजेची. काय सेम असणं गरजेची आहे, रेडियस. म्हणजेच ते कॉन्ग्रुएंट सर्कल असावे लागतात. सपोज ह्या दोन्ही म्हणजे पी आणि क्यू सेंटर असलेली दोन सर्कल्स आहेत, दोघांची रेडियस आहे इक्वल, दॅट इज आर एवढ्या लेंथची सपोज. आणि मग अशा दोन कॉन्ग्रुएंट सर्कल मध्ये जर कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स काढला, करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स, तर त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. थोडक्यात कॉन्ग्रुएंट आर्कची डेफिनेशन असे सांगता येईल, इफ मेजर ऑफ टू आर्क्स इज सेम देन दे आर कॉन्ग्रुएंट आर्क्स. त्यांचे मेजर जर सारखेच असतील तर त्यांना आपण कॉन्ग्रुएंट आर्क्स म्हणणार आहोत. आता आर्क्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल सुद्धा कसे असतील, कॉन्ग्रुएंट असतील. कारण सिंपल रिझन आहे, कारण आर्कचं मेजर आपण कशावरून काढत असतो, त्याच्या सेंट्रल अँगल वरून काढत असतो. म्हणजेच दोन आर्क जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल सुद्धा कसे असतील, कॉन्ग्रुएंट असतील. इज दॅट क्लिअर? येस सर. हा, पुढे काय पाहिजे ते आपण उद्या पाहूया. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स एकदम सिंपल येतो. त्याच्यानंतर थेरम पाहायचा आहे, द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ अ सर्कल ऑर कॉन्ग्रुएंट सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे काय, एकाच सर्कल मध्ये किंवा दोन कॉन्ग्रुएंट सर्कल मध्ये कॉन्ग्रुएंट आर्कच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ती कॉन्सेप्ट आपण आत्ताच पाहिलेली आहे. त्याच्यानंतर त्याचा काय म्हणतो आपण त्याला, व्यत्यास कन्वर्स करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. इथे त्याचा कन्वर्स आहे, करस्पॉन्डिंग आर्क्स. आता आर्क्स बद्दल बोलतोय आपण. ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल और कॉन्ग्रुएंट सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट. अगोदर आपण सांगितलं की करस्पॉन्डिंग कॉर्ड्स ह्या कॉन्ग्रुएंट असतात. त्याच्यानंतर आपण त्याच्या उलट म्हणजे करस्पॉन्डिंग आर्क्स कॉन्ग्रुएंट असतात हे शिकणार आहोत किंवा ते प्रूव्ह करणार आहोत. झालं, एवढ्या गोष्टी आपण आर्क मध्ये पाहणार आहोत. ओके, तर समजलं का सगळ्यांना? हो सर. येस सर. आपण उद्या पाहू.